आपला आजचा घटक आहे 7 नंबरचा घटक समसंबंध. हा समसंबंध म्हणजे सारखेपणा दाखवणे. तो सारखेपणा आपण वस्तू, पदार्थ, संख्या, आकृत्या यांचा रंग किंवा त्यांचं रूप, वास, चव, आकार, कार्य, स्पर्श अशा स्वरूपात दाखवतो. या प्रकारात सुद्धा आपल्या तर्कशक्तीचा आणि विचारशक्तीचा उपयोग होतो. त्यामुळे आपणास प्रश्न चटकन सोडवता येतो. या प्रकारात 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहा, यामध्ये समसंबंध शब्दांचे, समसंबंध हे संख्यांचे आणि समसंबंध आकृत्यांचे असे 3 प्रकार समसंबंधामध्ये येतात. तर त्यातील पहिला घटक शब्द समसंबंध हे आपण आज पाहूयात. या प्रकारात शब्दांचा समसंबंध असतो. तो पहिल्या पदाचा दुसऱ्याशी याप्रमाणे तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध येतो. अशा प्रश्नात नेमकी कोणती बाब अपेक्षित आहे हे शोधून त्या पर्यायाचा क्रमांक लिहायचा असतो. नमुना प्रश्न दिलेले आहेत. पहा, समसंबंध ह्या चिन्हाने दाखवले जातात. पहिल्या दोघांमध्ये जो संबंध आहे ते 2 टिंबाने दाखवले जातो. तसाच संबंध म्हणजे ते 4 टिंब दिलेले असतात. पुढच्या 2 शब्दांमध्ये असतो आणि त्यातला एक शब्द आपल्याला ओळखायचा असतो. म्हणजे पहा, इथे जो संबंध आहे तोच संबंध पुढच्या 2 शब्दांमध्ये असतो आणि तो 2 टिंबांनी दाखवलेला असतो. याप्रमाणे प्रश्न किंवा समसंबंधाचे प्रश्न या चिन्हांवरून सुद्धा आपण ओळखू शकतो. पहा, याच्यामध्ये कानाचा संबंध डुलाशी आहे म्हणजे कानामध्ये घालण्याचे हे डूल असतात. तसा संबंध मग नाकाचा आहे. नाकामध्ये घालण्याचं काय आहे? तर नाकामध्ये घालण्याचं नथ आहे. म्हणून पहिला पर्याय. त्याप्रमाणेच दुसरा प्रश्न पहा, कासवाचा संबंध मंद या शब्दाशी आहे म्हणजे कासवाची चाल मंद असते. तसाच संबंध सश्याच्या चालीशी आहे. मग सश्याची चाल कशी असते? तर सश्याची चाल ही चपळ असते. म्हणून तिसरा पर्याय इथे निवडण्यात आलेला आहे. याप्रमाणे समसंबंधाचे प्रश्न शब्दाच्या संबंधित आहेत. तर याचा व्यवसाय आपण आता सोडवूयात. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना आहेत. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहा, डॉक्टरांचा संबंध जसा दवाखान्याशी आहे तसाच संबंध शिक्षकांचा कोणाशी आहे? तर पहा, शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी सुद्धा असतो, पुस्तकाशी असतो, अभ्यासाशी सुद्धा असतो आणि शाळेशी पण असतो. तर मग शाळाच पर्याय इथे का निवडलेला आहे? तर डॉक्टर यांचं काम करण्याचं ठिकाण दवाखाना आहे. डॉक्टरांचं काम करण्याचं ठिकाण दवाखाना आहे. तसं शिक्षकांचं काम करण्याचं ठिकाण कोणतं आहे? तर शाळा हे ठिकाण आहे. म्हणून हा पर्याय इथे निवडलेला आहे. दुसरा पर्याय पहा, जवळ लांब. इथे पहा, जवळच्या विरुद्धार्थी शब्द लांब आहे. तसा संबंध विरुद्धार्थीचाच असणार. इथे संबंध कोणाचा आहे? विरुद्धार्थी शब्दाचा संबंध आहे. इथे सुद्धा विरुद्धार्थी शब्दाचा संबंध असणार. मग रात्रीच्या विरुद्ध दिवस. म्हणून पर्याय तिसरा. पहा, पुढील प्रश्न, स्त्री पुरुष यांच्यामध्ये काय संबंध आहे? पहा, हे विरुद्ध लिंगी शब्द आहेत. स्त्री पुरुष हे विरुद्ध लिंगी शब्द आहे. तर गायच्या विरुद्ध लिंगी शब्द कोणता येईल? तर बैल. गायच्या विरुद्ध लिंगी शब्द बैल. पहा, चिंच आंबट. आधी पहिल्या 2 शब्दांचा संबंध ओळखायचा आणि तोच संबंध पुढील 2 शब्दांमध्ये असतो. तर पहा, इथे काय संबंध आहे? चिंचेची चव आंबट आहे. चिंचेची चव आंबट आहे म्हणजे इथे चवीचा संबंध आहे. तर आवळ्याची चव कशी? तुरट. म्हणून पर्याय पहिला. आपल्याला पहिल्या 2 शब्दांमधला संबंध जर अचूक ओळखता आला तर पुढील उत्तराचा सुद्धा संबंध आपल्याला लगेच ओळखता येतो. पहा, बागेचा संबंध कुंपणाशी आहे. इथे पहा, बागेचा संबंध कुंपणाशी आहे. तर मग किल्ल्याचा संबंध कोणाशी येणार आहे? तर पहा, बागेचं संरक्षण करण्यासाठी कुंपण टाकतात. बागेचं संरक्षण करण्यासाठी जर कुंपण असेल
तर किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी कोण आहे? तर किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी तटबंदी त्या किल्ल्याच्या कडेकडेने बांधलेली असते. म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न 6. पहा, दगडाचा संबंध स्थायू या शब्दाशी आहे. तर या दोघांचा काय संबंध आहे, दगड आणि स्थायू? तर ही दगडाची अवस्था आहे. पदार्थाच्या अवस्था ज्या 3 आहेत त्याच्यामधली दगडाची स्थायू अवस्था आहे. तर दुधाची अवस्था कोणती आहे? दूध कोणत्या अवस्थेत असतं? तर पदार्थाची ही द्रव अवस्था आहे. दगड जर स्थायू आहे तर दूध हे कसं आहे? द्रव आहे. पहिला पर्याय. 7वा प्रश्न. गंगा नदी, पहा दोघांच्यामध्ये काय संबंध आहे? गंगा हे काय आहे हे पुढं सांगितलेलं आहे. गंगा ही नदी आहे. गंगा ही काय आहे? नदी आहे. तसा अरबी हा काय आहे? हे कोणाचं नाव आहे अरबी? तर अरबी हा समुद्र आहे. गंगा ही नदी आहे, त्याप्रमाणे अरबी हा समुद्र आहे. म्हणून पर्याय पहिला. 8वा प्रश्न. भजी तळणे, पहा याचा संबंध काय आहे? भजी कशी बनवली जातात? तर भजी ही तळून बनवली जातात. त्याप्रमाणे भाकरी कशी बनवली जाते? तर भाकरी ही भाजून बनवली जाते. भाकरी भाजतात. म्हणून पर्याय चौथा, भाजणे. 9वा प्रश्न. साखर आणि गोड हा संबंध आहे. पहा, साखरेची चव इथं दिलेली आहे. साखरेची चव गोड, तर तुरटीची चव ही कशी असते? तुरट असते. पर्याय चौथा. 10वा प्रश्न. शेतकरी आणि शेत हा संबंध आहे. शेतकरी शेतात काम करतात. शेतकरी यांचं काम करण्याचं ठिकाण शेत आहे. तसं कामगारांचं काम करण्याचं ठिकाण कोणतं आहे? तर ते कामगार कारखान्यामध्ये काम करतात. कामगार कुठे काम करतात? कारखान्यात. पर्याय दुसरा. पहा, ग्रहचा संबंध पृथ्वीशी आहे. म्हणजे ग्रहाचं नाव पुढे दिलेलं आहे पृथ्वी. ग्रहाचं नाव पृथ्वी. तसं ताऱ्याचं नाव काय आहे? तर पहा, मंगळ हा ग्रह आहे, शनीसुद्धा ग्रह आहे आणि चंद्र हा उपग्रह आहे. परंतु सूर्य हा काय आहे? ग्रह आहे. सूर्य हा काय आहे? तारा आहे. सूर्य काय आहे? तारा. मंगळ, शनी ग्रह आणि चंद्र हा उपग्रह आहे. परंतु सूर्य हा काय आहे? स्वयंप्रकाशित तारा आहे. स्वतःचा उजेड, स्वतःचा प्रकाश असणारा हा तारा आहे. म्हणून तारा कोण आहे? तर सूर्य हा संबंध त्यांचा आहे. 12वा प्रश्न. भुंकणे आणि कुत्रा यांचा संबंध आहे. तर इथे पहा, ध्वनिदर्शक शब्द आहे. भुंकणे हा कुत्र्याचा ध्वनिदर्शक शब्द आहे. तसं हंबरणे हा कोणाचा ध्वनिदर्शक शब्द आहे? तर हा गायचा ध्वनिदर्शक शब्द आहे. गायच्या आवाजाला हंबरणे असे म्हणतात आणि कुत्र्याच्या आवाजाला भुंकणे असे म्हणतात. प्रश्न 13वा. गाय आणि वासरू, पहा इथे पिल्लूदर्शक शब्द दिलेले आहेत. गायीचा पिल्लूदर्शक शब्द वासरू आहे. तसा हरिणीचा पिल्लूदर्शक शब्द पाडस हा आहे. पहा, पिल्लूदर्शक शब्द आहे. हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात, गायीच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. 14वा प्रश्न. चेंडू गोल, तर पहा या दोघांचा संबंध हा आकाराचा आहे. त्या वस्तूचा आकार कसा आहे? चेंडूचा आकार जर गोल आहे तर कोणाचा आकार आयत आहे? तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो खुर्ची, पाटी, खडू आणि लाकूड. यापैकी आयत हा आकार कोणाचा आहे? तर पाटी. जी लिहिण्याची पाटी असते, स्लेट, त्याचा आकार कसा आहे? आयताचा आहे. 15वा प्रश्न. विद्वान, विदुषी, पहा इथे हे विरुद्धार्थी शब्द आहे. विद्वानच्या विरुद्ध विदुषी. तसं कोणाचा विरुद्धार्थी शब्द संपादिका आहे? तर इथे संपादक, संपादिका ही विरुद्धार्थांची जोडी आहे. म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न 16वा. सैनिक ह्याचा संबंध पलटण याच्याशी आहे. पहा, समूहदर्शक शब्द इथं आहे. पहा, सैन्याची तुकडी जर असेल तर त्याला पलटण म्हटलं जातं. समूहदर्शक शब्द आहे सैनिकांची पलटण.
तसे मडक्यांची समूहदर्शक शब्द काय आहे? मडक्यांची उतरंड. मडक्यांची उतरंड समूहदर्शक शब्द म्हणून हा पर्याय आपण इथे निवडलेला आहे. प्रश्न 17 पहा, मामाचा संबंध भाची या शब्दाशी आहे, म्हणजे इथे नातेसंबंध दिलेले आहेत. पहा, एखाद्या मुलीचं जर नातं असेल तर ती मुलगी त्या मामाची भाची असते. तर तीच मुलगी त्या काकाची कोण असणार आहे? तर मुलगी आणि काका यांचा संबंध कोणाचा असतो? पुतणीचा असतो. पुतणी. पर्याय चौथा. 18वा प्रश्न, घर, माणूस. पहा, घरदर्शक शब्द इथं दिलेले आहेत. माणूस हा घरामध्ये राहतो. तर पोळे हा कोणाचा घरदर्शक शब्द आहे? पोळ्यामध्ये कोण राहतात? तर मधमाशी. मधमाशांचा घरदर्शक शब्द पोळे आहे आणि माणसाचा घरदर्शक शब्द हे घर आहे. 19वा प्रश्न हा, अंगठी आणि बोट यांचा संबंध आहे, म्हणजे अंगठी ही बोटामध्ये घालतात. तर असा कोणता दागिना आहे जो नाकामध्ये घालतात? पहा, अंगठी हा दागिना बोटात घालतात. तर कोणता दागिना हा नाकात घालतात? तर याचं उत्तर आहे नथ नाकात घालतात. 20वा प्रश्न पहा, इथे सिंहाचा संबंध गर्जनेशी आहे. गर्जना ध्वनिदर्शक शब्द आहे. सिंहाची गर्जना. तसा हंसाचा ध्वनिदर्शक शब्द आहे कलरव. हंसाचा कलरव. 21वा प्रश्न, नाक आणि वास यांचा संबंध आहे. नाकाचं काम आहे वास घेण्याचं, किंवा नाकाने आपण वास घेतो. तर आपण कानाने काय करतो? तर कानाने आपण श्रवण करतो, म्हणजेच ऐकतो. 22वा प्रश्न आहे, मुंगी आणि वारुळ यांचा संबंध. पहा, मुंगीचा घरदर्शक शब्द वारुळ आहे. तर सापाचा घरदर्शक शब्द काय आहे? साप कुठे राहतो? तर साप हा बिळामध्ये राहतो. 23वा प्रश्न, गज, लोखंड. पहा, गज कशापासून बनवतात? तर लोखंडापासून बनवतात. हा संबंध आहे इथे. गज हा लोखंडापासून बनवतात. तर आरसा हा कशापासून बनवतात? तर आरसा हा काचेपासून बनवतात. 24वा प्रश्न, सूर्यफूल याचा संबंध पिवळे या शब्दाशी आहे, म्हणजे इथे पहा, सूर्यफुलाचा रंग पिवळा असतो, हा संबंध इथे दिलेला आहे. तर चाफ्याचा रंग कोणता असतो? तर याच्यामध्ये बघा, पांढरा. चाफा निळा नसतो, काळा नसतो. तर चाफा कसा असतो? पांढरा असतो, म्हणून पर्याय तिसरा. 25वा प्रश्न, द्राक्षे आणि घड यांचा संबंध दिलेला आहे. समूहदर्शक शब्द आहे. पहा, द्राक्षे, द्राक्षांचा घड. तसा गुच्छ हा कोणाचा? तर गुच्छ हा फुलांचा असतो. समूहदर्शक शब्द आहे द्राक्षांचा घड आणि गुच्छ हा फुलांचा, पर्याय तिसरा. 26वा प्रश्न पहा, चंद्राचा संबंध चांदणे या शब्दाशी आहे. तर पहा, हा संबंध काय आहे? रात्री जेव्हा चंद्र उगवतो आणि त्याचा जो उजेड पडतो, तर त्या उजेडाला चांदणे असे म्हणतात. चंद्राची चांदणे. तसे सूर्याचा जो उजेड पडतो त्याला काय म्हणतात? तर सूर्याचे ऊन पडते. चंद्राची जशी चांदणे पडते तसे सूर्याचे ऊन पडते, म्हणून पर्याय दुसरा. 27वा प्रश्न पहा, नदी आणि पूर यांचा संबंध आहे. नदीमध्ये जास्त पाणी भरल्यानंतर नदीला पूर येतो. तसं समुद्रामध्ये जास्त पाणी भरल्याच्या नंतर, जास्त पाणी वाढल्याच्या नंतर समुद्राला भरती येत असते. पहा, नदीला जसा पूर येतो तसं समुद्राला काय येते? भरती येत असते. 28वा प्रश्न, समई आणि उजेड यांचा संबंध आहे. पहा, समई पेटवल्याच्या नंतर किंवा समई लावल्याच्या नंतर त्यामधून उजेड बाहेर पडतो. समई लावल्याच्या नंतर उजेड बाहेर पडतो. तसं उदबत्ती जेव्हा पेटवतात तेव्हा उदबत्तीमधून काय बाहेर पडतं? तर उदबत्तीमधून धूर बाहेर पडतो. 29वा प्रश्न पहा, बांगडी हा दागिना हातामध्ये घालतात.
यांचा हा संबंध आहे. कोणता दागिना कोणत्या अवयवात. बांगडी हा दागिना जर हातात घालतात तर पैंजण हा दागिना कुठे घालतात तर पायामध्ये घालतात. आणि शेवटचा प्रश्न 30वा, तांदूळ आणि किलोग्रॅम हा संबंध आहे. तांदूळ मोजण्याचं हे एकक आहे. तांदूळ किलोग्रॅममध्ये मोजतात. तसं पाणी कोणत्या एककात मोजतात तर पाणी हे लिटरमध्ये मोजलं जातं. म्हणून पाणी लिटर हा संबंध असेल.